तर मित्रांनो नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्र आजचा आपला शॉर्ट्समध्ये आपण किंवा रील्समध्ये आपण नारळाची फळगळ कारणं काय आहेत हे समजून घेणार. येणाऱ्या भागामध्ये आपण टप्प्याटप्प्या प्रत्येक कारणाबद्दल सविस्तर माहिती घेणार. या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला विनंती आहे की यशवंत गव्हाणे ॲग्रोटेक फेसबुक पेजला आपण जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा किंवा यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढच्या विषयाला आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अपुरं किंवा असंतुलित खत व्यवस्थापन. याच्यामध्ये वर्षातून 3 वेळा खत द्यायला पाहिजे, पण शेतकरी वर्षातून एकदा किंवा बऱ्याच वेळा वर्षातून 2 वेळा किंवा 2 वर्षात एकदा हे पण आहे. आणि असंतुलित म्हणजे सर्व प्रकारची अन्नद्रव्ये दिली गेली पाहिजे, ती दिली जात नाहीत. हे एक कारण झालं. अपुरं पाणी व्यवस्थापन. नारळाला खरं तर वर्षभर पाणी पाहिजे, अपुरं पाणी व्यवस्थापन किंवा जादा पाणी होणं. पुढची गोष्ट आहे की नारळाला जी जात निवडतो ती जात आपल्या भागासाठी शिफारस आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट आहे ते नारळाच्या फळगळीमध्ये किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव. नारळात बऱ्याचशा अशा किडी आहेत किंवा रोग आहेत, त्याच्यामुळे सुद्धा नारळाची फळगळ होते. पुढचं कारण आहे की ज्या भागामध्ये आपण नारळ लागवड करतो तिथलं हवामान कसं आहे, मोस्टली फळ धरण्याच्या वेळा तापमान कसं आहे, आर्द्रता कसं आहे, हे सुद्धा नारळाच्या फळगळीमधलं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण येतं की खूप मोठी फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर नारळ हे परपरागीभवन होणारं पीक आहे, त्यामुळे नारळाच्या फुलोर अवस्थेमध्ये जर नारळाचे परागीभवन करण्यासाठी जर कीटक मिळत नसेल, मधमाशी मिळत नसेल तर परागीभवन होत नाही आणि तिथे नारळाची फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पॉईंट म्हणून लागवडीचं अंतर. हे जर चुकलं असेल, अगदी कोकणामध्ये म्हणाय लागे तो न लागे, म्हणजे झावळ्यामध्ये झावळ्या गेले असेल नारळाला नारळ लागत नाहीत किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे नारळाच्या लागवडीचं अंतर हे सलग लागवडीसाठी 8 मीटर आणि बांधा लागवडीसाठी 7.5 मीटर हे असणं गरजेचंच आहे.